महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय धातुन्मुनीन्द्र समगतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज हे पाण्डुरंग करो दुसरे चरण संदाजिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारेकरी संतांच्या श्री गुरुचरण सरोज रजनिज मनमुकुर सुधारी वरण हु रघुबल बिमल जसुजादायक बलचारी वचनाइका कमलपती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी विठ्ठला विठ्ठला संत कृपा झाली संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया संत कृपा झाली इमारत फळाली विठ्ठला विठ्ठला अभंगाला स्पर्श करण्याआधी अल्पसा परिहार देणं भक्ताचं कर्तव्य आहे म्हणून आपल्या असणाऱ्या पवित्र गावामध्ये या ठिकाणी ज्या पवित्र परिवारानं सुंदर असणारी वास्तू निर्माण केलेली आहे. पहिला आवाज होता तसं ठेवा. सुंदर असणारी वास्तू ज्या परिवारानं निर्माण केलेली आहे तो असणारा गोड परिवार आणि या परिवारामधील संपूर्ण असणारे सदस्य यांच्या सगळ्यांच्या असणाऱ्या अथक परिश्रमातून कष्टातून यांच्या असणाऱ्या इमानदारीतून उभा राहिलेली ही वास्तू याला इमारत म्हटलं जातं. इकडे लक्ष द्या. आता इमारत घर बंगला रो हाऊस असे बरेच प्रकार आहे. जसं 90 ते आपलं हे विठ्ठला विठ्ठला जसे प्रत्येक गोष्टीचे प्रकार आहे. संप्रदायामध्ये गायक वादक गुणीजन टाळकरी माळकरी विनेकरी चोपदार भालदार प्रकार आहे. तसं घर बंगला रो हाऊस अजून वेगवेगळे असणारे प्रकार आहे. तसं या असणाऱ्या परिवारानं उभा केलेली ही कष्टाची इमारत आहे. विडाल या असणाऱ्या संपूर्ण परिवारानं श्री सोपानकार भरी गायके समस्त गायके पाटील परिवार ढेकू या असणाऱ्या परिवारानं वास्तुशांती सत्यनारायण महापूजेनिमित्त ठेवलेलं हे कीर्तन या ठिकाणी माझ्यावर नितांत प्रेम करणारे
आणि एवढंच नाही तर माणूस जेवढा लहान असतो आणि लहान वयात जर एखाद्यानं कीर्ती केली तर जग त्याला डोक्यावर घेतं. इकडे लक्ष असू द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट बरं का दादा गुरुजी, कलाकार भरपूर आहेत महाराष्ट्रात. परवा मी त्या बीडमध्ये मला वाटतं शिरूर कासारला माझा कार्यक्रम होता. कार्यक्रमानिमित्त दादाने मला रवी महाराजांनी पत्रिका पाठवली. मी पत्रिका पाहिली, वाजवायला होते भरत अण्णा. अण्णाला म्हणलं अण्णा बघा मी तिकडे चाललोय. मला अरे हा पोरगा कोण आहे, झूम कर. मी जरा झूम करून दाखवलं. अरे हा रवी आहे म्हणे. त्या भागात त्याने माझं वातावरण फिकं पाडलंय. म्हणजे एवढ्या मोठ्या माणसानं एवढ्या छोट्या कलाकाराची, एवढ्या कमी वयाच्या कलाकाराची स्तुती करावं याच्यासाठी आई बापाची कुस पवित्र लागते. काय वय आहे महाराज, या वयामध्ये आमच्या रवी महाराजांनी महाराष्ट्र आदरून टाकला. जाऊ द्या महाराज, कलाकार भरपूर आहे. मी तर कायम सांगत असतो, आमचे गुरुजी सांगायचे तुमच्याकडे 2 अभंग कमी पाठ असू द्या, तुमच्याकडे 4 ओव्या कमी पाठ असू द्या, तुम्हाला 2 बोल कमी येऊ द्या, परंतु तुमची संप्रदायाविषयी निष्ठा असेल तर देव तुम्हाला जवळ करतो. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि म्हणून माझ्यावर नितांत प्रेम करणारे नव्हे वारकरी संप्रदायावर नितांत ज्यांचं प्रेम आहे, हरिभक्त परायण रवी महाराज शिंदे आमचे विकास महाराज यांचे शिष्य आहेत. आणि त्यांच्या वाजवण्यातून सुद्धा त्यांचा हात ज्यावेळेस चालायला लागतो त्यावेळेस असं वाटत होतं की बस आपण ऐकत राहावं, त्यांनी वाजवत राहावं आणि गुरुजींनी गात राहावं. काय गोड आहे महाराज वा. आणि त्या ठिकाणी गायनाची उत्तम साथ ज्यांची लाभली, हरिभक्त परायण आमचे आदरणीय महेश आपले विनुनाथ महाराज वा. नावही विनुनाथ आहे वा, क्या बात आहे. आणि वेणुनाथ महाराज असतील, त्याचबरोबर ज्यांनी गोड अशी गायनाची साथ केली हरिभक्त परायण आमचे वाल्मिक दादा. आता वाल्मिक दादा म्हटलं तरी महाराष्ट्रात भेव वाटत आहे सध्या. चला तो भाग वेगळा आहे. हे वाल्मिक दादा आहेत, ते वाल्मिक कराड आहेत. विठ्ठला पण आमचे वाल्मिक महाराज असतील, त्याचबरोबर आजीनाथ महाराज, गुरुदास महाराज असतील. आता संपूर्ण गायक वादक गुंजन टाळकरी माळकरी विनेकरी पलीकडे असणारे हरिभक्त परायण आदरणीय आदिनाथ बाबा आहेत वा, त्यांनाही वंदन करतो. त्याचबरोबर आमच्या ताई साहेब आहेत हरिभक्त परायण प्रांजलताई. इकडं आमच्या रवी महाराजांच्या दिदी आहेत, काय ना शुभांगी ताई आहेत, छोटी ताई आहे आमची. सगळ्यांना विनेकरी बाबा, चोपदार, भालदार. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे रवी महाराजांनी घरातले सगळेच माणसं परमार्थिक केले महाराज. सुद्धा रवी महाराजाला सुद्धा म्हणता येईल आज काय संत कृपा झाली आणि इमारत फळा आली. बघा लेकरू संप्रदायात गेलं म्हणून बापानं माळ घातलेलं हे पहिलं कुटुंब मी पाहिलंय महाराज. विठ्ठल आणि असाच प्रकार बरं का, असाच प्रकार भगवान बाबांच्या जीवनामध्ये घडला होता. श्री संत भगवान बाबा, बीडमध्ये भगवानगड नावाचं एक संस्थान आहे. त्या भगवानगडामध्ये जे मठाधिपती आहे ते भगवान बाबा ज्यावेळेस 4-5वीला जाणारे भगवान बाबा पांडुरंगाच्या दर्शनाला गेले आणि पंढरीवरून मागे आल्याच्या नंतर येताना 4 माळी घरी घेऊन आले. तुबाजी पाटील नाव होतं बापाचं. आणि मारुतीच्या मंदिरावर बाबा बसले आणि बाबाने सांगितलं, बाबा, भगवान बाबा स्वतःच्या बापाला म्हणतात, बाबा जोपर्यंत तुम्ही माळ गळ्यामध्ये घालत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही. पण मला त्याच्याही पुढे जाऊन बोलायचंय. आमच्या रवी महाराजांनी संप्रदायामध्ये येऊन पखवाज वाजवला. अरे बाप, सगळा परिवार माळकली झाला, याच्यात काय नवलय. चोपदार सुद्धा चुलता झाला, याच्यात खरं नवलय. म्हणून चोपदारालाही धन्यवाद देतो. गायक वादक गुणीजी, आता टाळकरी सगळे मंडळी तुम्ही माझ्यापेक्षा प्रतिष्ठित आहात, मोठे आहात, तुम्हालाही धन्यवाद. इथे पेटी मास्तर महाराज हरिभक्त परायण आमचे पोपट महाराज आहेत वा, त्यांनाही धन्यवाद. काय सिस्टम लावली दादा, तुम्हालाही धन्यवाद. छान गोड सिस्टम लावली महाराज. सगळ्याला धन्यवाद देतो. इकडले चोपदार असतील. परवा दिवशी मला एकानं विचारलं, चोपदार कशाला पाहिजे? म्हणलं महाराजांना वळवळ केली, टाकतो आला, आता काय करतो. म्हणून त्यांनाही धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आमचं लाईव्ह प्रेक्षेपण जे करतायत आदरणीय आमचे माऊली दादा जेहूरकर. घरी गेल्यावर सर्च करा सगळ्यांनी, जाहूरकरच येतंय बरं का, ते बदला तेवढं. चला इकडे लक्ष द्या. माऊली दादा आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लोक आज भरपूर महाराज लोक व्हिडिओ करायला विरोध करतात.
करू देत नाही, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मी सांगेल, जे जे महाराष्ट्रामध्ये महाराज लोक फिरतात ते फक्त यूट्यूबवाल्याची कृपा आहे, ही गोष्ट लक्षात असली पाहिजे. 100% महाराज. हा, म्हणून चला तुम्हालाही धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्यावर नितांत प्रेम करणारी आमचे कुसुमतेलचे सरपंच, आदरणीय सरपंच साहेब, आणि त्यांच्या शेजारी ढिकूचे सरपंच. बघा, 2 सरपंच एकत्र आणणारा पहिला महाराज असन मी. नाही तर बरेच सरपंच जवळजवळ येत नाहीत एकत्र. पण चला, दोघांचाही विचार सारखा आहे आणि दोघांचंही मन जुळून येतं आहे, म्हणून ते ठिकाणी दोघंही माझ्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. गायक, वादक, गुंजन, टाळकरी, माळकरी, विनेकरी, चोपदार, भालदार सगळ्याला वंदन करतो. महिला मंडळी, तुम्हाला फक्त एक विनंती करतो, मागच्या महिला उन्हात बसतील रे, उन्हात बसतील, आणि उन्हात बसली की तुम्हाला पाप लागल. बघा, ऊन त्यांना लागल आणि ताप तुम्हाला येईन. विठ्ठला पुढे पखवाज वाजवत असताना आता रवी दादाला घाम आला होता. पखवाज वाजवत असताना रवी महाराजांना घाम आला बरं का गुरुजी. आणि रवी महाराज घाम पुसत होते. आमचे कोठुळे महाराज फार गोड सांगतात. कोठुळे महाराज म्हणतात, बरं का रवी दादा, माफी मागून बोलतो, तुम्हाला पखवाज वाजवत असताना घाम आला, तुम्ही घाम पुसत होते. पण रवी महाराज, पखवाज वाजवत असताना आलेला घाम कधी पुसायचा नाही, कारण या ढेकूच्या लोकाला कळलं पाहिजे हा घामाचा पैसा आहे, हरामाचा नाही. म्हणून जोरदार टाळ्या आमच्या रवी महाराजासाठी एकदा वाजवल्या पाहिजे. सगळ्याला धन्यवाद देतो. अभंगाला सुरुवात करतो. इकडे लक्ष द्या. अभंग फार गोड आहे बरं का आई, अभंग फार गोड आहे. एक चरण मी तुम्हाला सांगणार आहे आणि मी संपवणार आहे. इकडे लक्ष द्या. अभंग अतिशय गोड आहे आणि अभंगामध्ये त्या ठिकाणी माझ्या बहिणा, आमच्या बहिणाबाई सांगतायत की बाबा, संत कृपा झाली आणि इमारत फळाली. कुणाची कृपा झाली? संताची कृपा झाली. पण त्या ठिकाणी प्रश्न उत्पन्न केलाय का साधकानं. साधक तू त्या ठिकाणी बहिणाबाईला बोलायला लागला, का हो बहिणाबाई, तुम्ही म्हणताय संताची कृपा झाली, संताची कृपा झाली, संताची कृपा झाली, पण महाराज नेमकी आम्ही संत म्हणायचं कुणाला? कुणाला म्हणायचं संत? कारण या जगाच्या पाठीवर कुणी उठत साधू होतंय. आता ते कुंभमेळा झाला, कुणी अंगाला राख लावायचं बाबा, कोणी म्हणायचं मी साधू आहे. त्याच्यात एक IIT वाला बाबा आला, कोणती एक योगी साधू आली, असे वेगवेगळे लोक साधू व्हायला लागले. इकडे लक्ष द्या. साधू कोणाला म्हणायचं आणि संत कोणाला म्हणायचं, आणि संताची कृपा झाल्याच्या नंतर इमारत कशी फळाला येते तुम्हाला सांगणार. इकडे लक्ष द्या. कुणाची कृपा झाल्याच्या नंतर इमारत फळाला येते? तर फक्त संताची कृपा झाल्याच्या नंतर इमारत फळाला येते. कारण संताची कृपा एवढी आहे, संताचा अधिकार एवढा आहे की या संताने जर ठरवलं तर देवाला सुद्धा झुकावं लागतं, एवढा अधिकार या संताचा आहे. विडल महाराज बहिणाबाईला प्रश्न केला, बहिणाबाई तुम्ही म्हणताय संत कृपा झाली, इमारत फळाली, पण सांगा ना आजपर्यंत संत नेमकी म्हणायचं कुणाला, साधू कुणाला म्हणायचं? हरिभक्त परायण गुरुवर्य बाबा या ठिकाणी उपस्थित आहे, साधू बाबा या ठिकाणी बसलेले आहेत, बाबांनाही वंदन करतो. कुणाला म्हणायचं साधू? बाबा आजकाल माफी मागून बोलतो मी, फार तुमच्यापेक्षा लहान आहे, पण आजकाल या जगाच्या बाजारामध्ये ज्याला खिसा आहे आणि जो समाजापाशी फक्त स्वतःचा स्वार्थ साधून जातोय त्यालाच लोक साधू म्हणतात. ही फार मोठी शोकांतिक आहे. कुणाला म्हणायचं साधू? अरे ज्यानं तप, वैराग्य, त्याच्या पुढे जाऊन सांगू का, 5 ज्ञान इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार या षडविकारावर ज्यानं विजय प्राप्त केला त्याला साधू असं म्हणतात. नीट लक्षात ठेवा कुणाला म्हणायचं साधू. कारण फार फार अवघड आहे. मी रोज कीर्तनात सांगतो, महाराज आजकाल कोणी उठत आहे स्वतःला साधू म्हणून घेतय, संत म्हणून घेतय. एका 3 वर्षापूर्वी माझं कीर्तन होतं त्या बुलढाण्यामध्ये, आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर एक जणाला मी सांगितलं, कीर्तनामध्ये मी अभंग घेतला होता, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. अभंग घेतला, कीर्तन झालं. कीर्तनात मी पूर्ण कीर्तन 2 तास सांगितलं, संसार किती दुःखाचा आहे, किती दुःखाचा आहे, किती दुःखाचा आहे. 2 तास मी सांगत होतो संसार दुःखाचा आहे. बरं का आई, एक जण कीर्तनात उठलं आणि त्याला वैराग्य झालं बाबा. तो म्हटला बस हा दुःखाचा संसार आहे, हलकट आहे, सोडून द्यायचा आहे, बस करायचं नाही, आता मला नाही करायचं, सोडून द्यायचं मला. मी म्हटलं मग काय करायचं? ते म्हटलं संत व्हायचं. संत ऐका रे, संताची कृपा ऐका. ते म्हणलं मला संत व्हायचंय. बर, त्यानं मला सांगितलं, मडके महाराज संत व्हायसाठी काय करावं लागल? म्हटलं काहीच करायची गरज नाही, ठाईचं बैसोनी करा, संत होशील.
नाही नाही म्हणे मडके महाराज घरी राहिल्याच्या नंतर बायको लेकर त्रास देतात, मला संत व्हायचं सांगा काय करू. मी म्हटलं एक काम कर, सर्वस्वाचा त्याग कर, पैसा पद प्रतिष्ठा सगळ्याचा त्याग कर आणि जा अरण्यामध्ये निघून. तो म्हटला मडके महाराज कुठं निघून जायचं, कोणत्या अरण्यात जायचं. मी त्याला सांगितलंय नांदगावच्या पलीकडे नाशिक आहे, नाशिकच्या पलीकडे ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे, त्या ब्रह्मगिरीच्या पलीकडे जरा झाडं झुडपं जा जा. 3 वर्षापूर्वी गुरुजी, 3 वर्षापूर्वी तो गेला. आता इकडे लक्ष द्या, होय संत कुणाला म्हणायचं इकडे लक्ष द्या जरा. 3 वर्षापूर्वी तो त्या डोंगरात निघून गेला. आता इकडे लक्ष द्या, डोंगरात गेला कशाला होता, काय व्हायचं होतं बोला ना, झोपल्या का काय काय व्हायचं होतं त्याला, संत. इकडे लक्ष द्या, संत होण्यासाठी घरातून गेला बरं का सरपंच. आणि संत होण्यासाठी गेल्याच्या नंतर महाराज 8 दिवस तिथं राहिला. 8 दिवस राहिल्याच्या नंतर एका झाडाखाली बसला, कडकडीत वैराग्य धारण केलं. झाडाखालून उठायचा नाही, बसायचा, नामस्मरण, बसायचा, नामस्मरण, बसायचा, नामस्मरण. जाताना नाशिक करून टपुऱ्याच्या टपुऱ्या रुद्राक्षाच्या माळा नेल्या, गळ्यात घातल्या, भस्म लावला, अंगावर वागवे कपडे घातले, बालाक निरांच्या बसला. आणि बसल्याच्या नंतर इकडे लक्ष द्या, संत कुणाला म्हणतात कळेल तुम्हाला. आणि बसल्याच्या नंतर बर काही 8 दिवस झाले साधू उठत नाही, साधू बोलत नाही, साधू चालत नाही, साधू कुणाकडे पाहत नाही. म्हणून त्या असणाऱ्या ब्रह्मगिरीच्या खाली एक वाडी आहे, त्या वाडीतले लोक त्या ठिकाणी लाकडं तोडण्यासाठी गेले. 7-8 जणांनी त्याला पाहिलं. 8 जण म्हणले अरे साधू फार कडकडीत वैराग्य धारण करून बसलाय, दाढी वाढवलीये, अंगाला भस्म लावलाय, भगवे कपडे घातले, बस आता कुणीतरी साधू असला पाहिजे. म्हणून गावातल्या लोकांनी काय केलं माहितीये का, 8 दिवस झाले साधू जेवत नाही म्हणून सगळ्या लोकांनी त्याला डबे आणायला सुरू केले. काय आणायला सुरू केले, डबे. आता 8 लोकांचे डबे. साधू 8 दिवस झाला भुकेला होता. पहिल्या दिवशी 8च्या 8 आणले, दुसऱ्या दिवशी पुन्हा 8 डबे. 8 डबे गेल्याच्या नंतर साधूने आता 6च खाल्ले. पुन्हा दुसऱ्या दिवशी 8 डबे. आता साधूने 4च खाल्ले. आता पुन्हा 8 डबे. आता साधू रोज 4 खायचा आणि 4 तिथं पडायचे. पडायला लागल्याच्या नंतर हळूहळू उन्हाळा संपला आणि आता पावसाळा सुरू झाला. पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर गावातले लोक म्हणले अरे एवढा साधू देवाची उपासना करतो, आपल्याला काही घडत नाही, आपण साधूच्या सेवेत राहिलं पाहिजे, साधूसाठी काहीतरी केलं पाहिजे. सगळ्या लोकांनी गोळा केले लाकडं आणि काय बघ आता एक झोपडी बांधून दिली. आता नीट लक्षात ठेवा, झोपडी बांधली, सगळे डबे न्यायचे, साधू जेवढा लागन तेवढं खायचे आणि उरलेले डबे तिथंच पालथी करून ठेवून द्यायचे. आता त्या झोपडीत डबे ठेवून ठेवून, धान्य ठेवून ते भाकरी ठेवून ठेवून त्या भाकरीला उंदर लागले. काय लागले आता कळन तुम्हाला, संत कृपा. आता कळल खरा संत, आता कळल साधू. इकडे लक्ष द्या, संत कुणाला म्हणतात. आणि सगळ्या असणाऱ्या त्या भाकरीला उंदर लागले. उंदराने थैमान घातला, उंदर साधूच्या अंगावर, उंदर साधूच्या कपड्यावर, उंदर साधूच्या पोथीवर, सगळीकडे जायला लागले. साधूला त्रास झाला आणि साधू गावातल्या लोकांना म्हणला, गावातल्या लोकांनो मी बसलो होतो, मला खायला काही नव्हतं, तुम्ही खायला आणून दिलं, पाऊस पडायला लागला म्हणून झोपडी बांधून दिली, आता हे उंदराची सोय करा बुवा. गावातलं एक जण म्हणलं मडके ते, ओ साधू, ओ साधू, आपल्या घरी मांजर येली म्हणी, आम्हा एक पिल्लू आणून देतो. इकडे लक्ष द्या. आता संत कोणाला म्हणायचं, त्याने उचललं पिल्लू, दिलं साधूला नेऊन. काय बघ आता त्या उंदराच्या पिल्लाने सगळे उंदर साप, एक सुद्धा उंदीर ठुला नाही. मांजरीच्या, हा तेच मांजरी त्या वयामानाने होत त्याला काय विठाला त्या असणाऱ्या मांजरीच्या पिल्ल्या ना, मी उंदराच्या पिल्ल्या म्हणलो का, चला चालायचं. त्या उंदराच्या त्या मांजरीच्या पिल्ल्यानं सगळे उंदर हाणले. आता इकडे लक्ष द्या, सगळे उंदर संपले आणि काय बघ आता लागलं ते पिल्लूच ओरडायला, म्याव काय खाऊ, म्याव काय खाऊ. साधू म्हणला आता उंदर तर संपले, याला काय देऊ, मैच खायचे वांदे, याला काय देऊ. मग साधूने एक नियोजन केलं, गावातल्या लोकांना सांगितलं उंदर संपले, मांजर आरडायला लागली, मांजरीची दुधाची सोय लावा. एक जण म्हणला आपल्याकडे जर्सी आहे ना, जर्सी देतो म्हणे आणून. दिली त्याने जर्सी. आता जर्सी त्याने आणून दिली. साधूने 8 दिवस गाय पिळली आणि 8 दिवस पिळल्याच्या नंतर साधू गावातल्या लोकांची मिटिंग घेऊन काय म्हणलं माहितीये का, अरे तुम्ही मी आलो
मला राहायला काही नव्हतं, तुम्ही झोपडी बांधून दिली, डबे आणून दिले, उंदरं झाले, उंदरं खायला मांजर आणून दिली, आता मांजर आरडायला लागली म्हणून तुम्ही दुधासाठी गाय आणून दिली. पण 8 दिवस झाले रोज गाईचं दूध काढता काढता, गाईला चारा टाकता टाकता, गाईचं शेण काढता काढता मला काय अभ्यासाला टाइम भेटायना, मला काय देवाचं नामस्मरण करायला टाइम भेटायना. एक काम करा, या गाय सांभाळायला एखादी बाई. काय बघ आता केलं ना साधून लग्न. मला काय सांगायचं लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा, वैराग्य धारण करण्यासाठी घर सोडलं, घराचा त्याग केला. पण लक्षात ठेवा, किती जरी वैराग्याचा आव आणला तरी ज्याला संसार सुटत नाही त्याला माणूस म्हणतात, परंतु वैराग्य घरामध्ये धारण करतात त्याला साधू म्हणतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. विठ्ठल तुम्ही म्हणता मडके महाराज संत कृपा झाली, इमारत पळाली, संत कुणाला म्हणायचं? त्याची साथ त्याची साथ जाता हे देवी तेरे जाता एक विठ्ठल जाता हे देवी तेरे हाथ इकडे लक्ष द्या. बहिणाबाई म्हणल्या संत कृपा झाली, इमारत पळाली. आता इमारतीचे प्रकार सांगतो, इकडे लक्ष द्या. आपण ज्याला इमारत म्हणतो ती सिमेंट आणि विटाने बांधलेली असते. नीट लक्षात ठेवा, आपण जिला इमारत म्हणतो ती सिमेंट आणि विटानं बांधलेली असते. पण संत ज्यांना इमारत म्हणतात ना, ती वैराग्यानं आणि स्वतःच्या ज्ञानानं तयार झालेली असते, त्याला इमारत म्हणतात. कोणती इमारत आहे? आजपर्यंत एखादी इमारत एखाद्या असणाऱ्या साधूला, एखाद्या असणाऱ्या संताला, एखाद्या असणाऱ्या व्यक्तीला म्हणण्याचा अधिकार आला का की माझ्यावर संत कृपा झाली, माझी इमारत फळाली? कुणाला म्हणण्याचा अधिकार आहे? ऐका, इकडे लक्ष द्या. ज्ञानोबराया हे संत आहे, नीट लक्षात ठेवा. ज्ञानोबराय हे संत आहे, पण ज्ञानोबरायांनी जगाच्या पाठीवर वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. ज्ञानोबरायांनी समाजाच्या पाठीवर 22व्या वर्षी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. पण ज्यावेळेस ज्ञानोबरायांना समाधी घेण्यासाठी दिवस ठरलेला आहे, त्यावेळेस दिवस ठरल्याच्या नंतर सगळं जग रडायला लागलेलं आहे. आता वारकरी रडायला लागले, आता धारकरी रडायला लागले, आता संत मंडळी रडायला लागली, माझी मुक्ताबाई रडायला लागली, माझे सोपान काका रडायला लागले. आणि सोपान काका रडत असताना ज्ञानोबरायांनी सोपान काकांच्या जवळ यावं, सोपान काकाला सांगावं, सोपाना, माझा जन्म या समाजाच्या उद्धारासाठी झाला होता, या समाजाचं कल्याण करण्यासाठी माझा जन्म झाला होता. मी एक इमारत तयार करण्यासाठी आलो होतो रे हे सोपाना, आणि मी ती इमारत तयार केलेली आहे. सोपान काकानं विचारलं, ज्ञानोबराया तुम्ही कोणती इमारत तयार केली हो? कोणती इमारत तयार केली तुम्ही? आणि ज्ञानोबराय काय म्हणतात माहितीये का? ए सोपाना, ही ज्ञानेश्वरी नावाची माझी इमारत आहे, जिच्यात 9000 असणारे खांब आहे. काय? जिच्यावर 9000 असणारे खांब आहे. एवढंच नाही सोपाना, तर 800 असणारे तिच्यावर स्लॅब आहे. कोणती स्लॅब आहे? 800 भगवद्गीतेच्या ओव्या काय त्याच्यावर स्लॅब आहे. 700 श्लोक त्या ठिकाणी असणारे, 700 श्लोक त्या ठिकाणी असणारे तिच्यावर स्लॅब आहे, आणि 9000 असणाऱ्या ओव्या तिचे खांब आहे. पण ज्ञानोबराया तुम्ही म्हणताय ती इमारत तुम्ही तयार केली, तुम्ही सांगताय ती इमारत तुम्ही तयार केली, पण ज्ञानोबराया आता तुम्ही गेल्याच्या नंतर ही इमारत कोणी जपायची आहे, कोणी मोठी करायची आहे, कोणी सांभाळायची आहे? त्यावेळेस माझ्या ज्ञानोबरायांनी सांगावं, अरे सोपाना, मी या जगामध्ये ज्यावेळेस जन्माला आलो ना, तर माझा अवतार या जगामध्ये कशासाठी झालेला आहे? तर या जगाचा उद्धार करण्यासाठी माझा अवतार त्या ठिकाणी झालेला आहे बाबा. आणि आता मी गेल्याच्या नंतर ज्ञानदेवे रचिला पाया आणि उभारिले देवालय. हे देवालय मी तयार केलेलं आहे, पण हे देवालय सांभाळण्याची जिम्मेदारी मी त्या तुकोबरायांवर दिलेली आहे. ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झाला सी कळस. मी त्या असणाऱ्या इमारतीला कळस माझा तुकोबा दिलेला आहे. आणि त्यावेळेस तुकोबरायांनी त्या ठिकाणी सोपान काकानं विचारलं, ज्ञानोबराया तुम्ही 22व्या वर्षी निघून जाताय,
आणि या 22व्या वर्षी तुम्ही गेल्याच्या नंतर तुकोबरायांचं कार्य काय आहे, काय कार्य आहे तुकोबरायांचं? त्यावेळेस माझ्या ज्ञानोबरायांनी सांगावं, अरे सोपाना, या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी तुकोबा नावाचा संत या जगाच्या पठीवर जन्माला येईल. आणि तुकोबा नावाचा संत जन्माला आल्याच्या नंतर 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण जे आहे या संस्कृतातलं सगळं भांडवल मराठी भाषेमध्ये तयार करेल आणि एक गाथा नावाचं प्रकरण तयार करेल. आणि ते गाथा नावाचं प्रकरण या समाजाचा माथा सुधरेल, इमारत तयार होईल. विठ्ठल ज्ञानोबरांनी आशीर्वाद दिल्याच्या नंतर, ज्ञानोबरांच्या नंतर तुकोबांचा जन्म झाला. पण लक्षात ठेवा, ही इमारत तयार करण्यासाठी फार कष्ट आहे. आता नीट लक्ष द्या. या परिवारानं हे जे घर बांधलंय ना, या परिवारानं जे हे घर बांधलंय ना, या परिवाराला जाऊन कधीतरी विचारा, का हो इमारत बांधली तुम्ही, काय कष्ट झाली तुम्हाला? त्या घरातील माणसं तुम्हाला सांगतील, मडके महाराज, आजपर्यंत आमच्या आई बापानं हाडाचं काढ रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस केला. आमची माय लोकाची तर आपली, आमचा बाप लोकाची तर कामाला गेला. आमच्या बापानं त्या ठिकाणी लोकाच्या इथं काम केलं, आमच्या माईनं लोकाच्या इथं सालानं काम केलं. पण मडके महाराज, आम्ही आमच्या कष्टानं ही इमारत उभा केली. कष्टानं इमारत उभा करत असताना काय सायास प्रयत्न करावे लागले. एक सांगू, अहो एवढंसं घर बांधायला जर आम्हाला एवढा त्रास होत असेल, तर माझ्या ज्ञानोबरायांनी 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी तयार करताना ज्ञानोबरायांना काय कमी त्रास झाला असेल? पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमचं घर चांगलं व्हावं, तुमची इमारत सुसज्ज व्हावी, सुंदर व्हावी असं जर वाटत असेल, तर 100% त्रास हा ठरलेला आहे. त्या समाजामध्ये आपल्याला जर एखादी चांगली गोष्ट करायची असेल, मी कायम सांगत असतो पोरांनो, तुम्ही जर एखादी चांगली गोष्ट करायला लागली तर समाज तुम्हाला त्रास देईल. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता हे घर बांधताना आपल्याला एवढा त्रास होतो, गौंडी लावला, त्याला पेमेंट केलं, त्याला पैसे दिले, एखादा ठेकेदार बघितला, ठेकेदाराने पैसे घेतले आणि ठेकेदारच पळून गेला. काय कमी ताण आहे का? फार अवघड आहे. फार फार संघर्ष करावा लागतो. मला सांगा, एवढं घर बांधायला जर आम्हाला एवढा संघर्ष करावा लागत असेल, तर ज्ञानोबरायांनी 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी तयारी केली. समाजानं काही कमी त्रास दिला असेल? विठ्ठल विठ्ठल अहो 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी तयार करत असताना समाजानं ज्ञानोबरायांना मारलं. महाराज, 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी तयार करत असताना समाजानं ज्ञानोबरायांना गावाच्या बाहेर काढलं. आई, 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी तयार करणाऱ्या ज्ञानोबरायांच्या आई वडिलाला देहांत प्रायश्चित्त समाजानं घ्यायला लावलं. लक्षात ठेवा, तुम्ही चांगलं काम करत असाल, समाज तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. मी त्याच्याही पुढे एक गोष्ट बोलेल. आता 3 वर्षापूर्वी एक बाई मेली आपल्या महाराष्ट्रातली, बरं का सरपंच? 3 वर्षापूर्वी एक बाई मेली या महाराष्ट्रातली. लोक तिला सिंधुताई म्हणायची, कोणी तिला माई म्हणायचं. 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस त्या माईला मरण्याच्या आधी 3 महिने एक प्रश्न विचारला पत्रकारानं, माई, सिंधू माई, तुम्हाला सगळा महाराष्ट्र माई म्हणतो, तुमचं महाराष्ट्रात कार्य आहे, पण माई मला सांगा ना, तुमचा इतिहास कर्नाटकमध्ये अभ्यासक्रमाला आहे, महाराष्ट्रात नाही आहे. तुमचा इतिहास कर्नाटकमध्ये अभ्यासक्रमाला आहे, महाराष्ट्रात नाही आहे. त्यावेळेस त्या सिंधुताईनं दिलेलं उत्तर फार गोड आहे. सिंधुताई म्हणे, मडके महाराज, त्या पत्रकाराला सिंधुताई सांगत होती, दादा, हा महाराष्ट्र आहे आणि इथं मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा, मेल्यानंतर जिथं मोठं केलं जातं त्याचं नाव महाराष्ट्र आहे बाबा. शोकांती काय विठ्ठल
विठ्ठला संत कृपा झाली आणि इमारत फळ आली. महाराज म्हणतात की बाबा संताची कृपा झाली आणि इमारत फळ आली. मग ज्ञानेश्वर महाराज तुम्ही म्हणताय संताची कृपा झाली, पण सांगा ना तुमच्यावर कोणत्या संताची कृपा झाली, कोणते संत तुम्हाला भेटले? तुम्ही स्वतः एक संत आहात. आम्ही आजपर्यंत ऐकलंय की ज्ञानराज माझी अनाथाची माय. आम्ही ऐकलंय आजपर्यंत साधकाचा मायबाप दरुशने हरे. आम्ही ऐकलंय ज्ञानोबराया तुम्ही जगाची आई आहात, पण तुम्ही म्हणताय तुमच्यावर संत कृपा झाली. सांगा ना कोणती संताची कृपा झाली? तर माझे ज्ञानोबराय म्हणतात माझ्या जीवनात सुद्धा एक संत आहे. त्या संत कोणत्या? ज्ञानोबराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये एक संत आहे, त्या संताचं नाव निवृत्तीनाथ आहे. ते माझे गुरु आहे, ते माझे संत आहेत आणि त्यांची कृपा झाली आणि मग मी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ रचू शकलो. ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ मी सांगू शकलो. हरिपाठ सारखा महान ग्रंथ मी सांगू शकलो. चांगदेव 65 सारखा ग्रंथ मी निर्माण करू शकलो. कारण त्या गुरुची कृपा झाली, त्या संताची कृपा झाली आणि माझ्या जीवनातली इमारत त्या ठिकाणी फळाला आली. बहिणाबाई म्हणतात अरे ज्यांच्यावर संताची कृपा झाली त्यांच्या जीवनातली इमारत फळाला आली. पण इमारत फळाला येण्यासाठी भरपूर सायास आहे. ज्ञानोबरायांच्या जीवनातली इमारत फळाला आली, पण अशीच नाही आली. लोकांनी मारलं ज्ञानोबरायांना, लोकांनी त्रास दिला, ज्ञानोबरायांना गावाच्या बाहेर काढलं. अरे एवढंच नाही तर ज्ञानोबरायांना लोकांनी त्या ठिकाणी हे संन्याशाच्या कार्ट्या चल तुझ्यामुळं आळंदी बाटली असं म्हणून गावाच्या बाहेर हुसकावलं. पण लक्षात ठेवा समाज एवढा बेकार आहे,
जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याला रडवलं जातं, आणि ज्या दिवशी तो माणूस मेला जातो त्याच्यासाठी रडलं जातं. हा समाज एवढा बेकार आहे. ज्ञानोबराय म्हणतात, मला सुद्धा या इमारतीला तयार करण्यासाठी फार सायास प्रयत्न करावे लागले, आणि मग माझ्यावर संतांची कृपा झाली. तुकोबराय म्हणतात, माझ्यावरही संतांची कृपा झाली, पण संतांची कृपा होण्यासाठी फार सायास आहे, फार प्रयत्न आहे. तुकोबरायांना विचारलं, तुकोबराया तुमच्यावर काय संतांची कृपा झाली? तुकोबराय म्हणतात, मी अखंड देवाचं भजन केलं नाही का, मी अखंड देवाची सेवा केली, अखंड परमार्थ केला. काय तुकोबरायांची इमारत फळाला आली, इकडे लक्ष द्या. आज या जगाच्या पाठीवर इकडे लक्ष द्या. तुकोबरायांना या भंगाचं पहिलं चरण म्हणण्याचा का अधिकार आला? ऐका, अखंड देवाचं नामस्मरण, अखंड देवाचं चिंतन तुकोबरायांनी एवढं भजन केलं बरं का दादा. तुकोबरायांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो, लक्षात येईल तुकोबरायांचं भजन. तुकोबराय रोज पहाटे उठायचे, त्या पवित्र असणाऱ्या इंद्रायणीचं स्नान करायचे. एक दिवसाचा प्रसंग आहे. स्नान झालं, डोक्यावर पगडी घेतली, गळ्यामध्ये विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, आणि आता तुकोबराय भजनासाठी त्या भंडाऱ्यावर निघून गेलेले आहे. भंडाऱ्यावर तुकोबराय गेल्याच्या नंतर संध्याकाळी 6 वाजले. तुकोबराय देहू नगरीमध्ये पोहोचले, आणि देहूमध्ये आल्याच्या नंतर गावातल्या लोकांना सांगायला लागले, हे बाबा, हे गावातल्या माणसांनो, अरे ऐका रे, अरे देवानं दिलेलं शरीर आहे, देवानं हात दिले, देवानं पाय दिलाय, देवानं सगळं शरीर तुम्हाला आम्हाला दिलंय. अरे देवानं दिलेल्या शरीरानं भजन करा, तीर्थयात्रेला जा, देवाचं नाम स्मरण करा. तुकोबराय सांगायचे, पण लोक ऐकत नसायचे. एक दिवसाचा प्रसंग आहे बरं का. आई इकडे लक्ष द्या. तुकोबरायांची इमारत कशी फळाला आली बघा, संतांची कृपा कशी झाली बघा. आणि तुकोबरायांनी गावातल्या लोकांना एकत्र केलं, आणि गावातल्या लोकांना सांगितलं, ऐका रे, उद्या सकाळी ठीक 8 वाजता मी गावामध्ये येईल, आणि तुम्हाला सगळ्यांना पांडुरंगाच्या दर्शनाला घेऊन जाईल. गावातल्या लोकांनी सांगितलं, ठीक आहे तुकाराम महाराज, जा तुम्ही, आम्ही येऊ उद्या. तुकाराम महाराज घरी गेले, पण लक्षात ठेवा बरं का नांदगावकर, तुकाराम महाराज घरी गेल्याच्या नंतर तुकाराम महाराज घरी गेले, आराम केला, आणि रात्री गावातल्या लोकांनी मिटिंग घेतली. मिटिंग कशाची घेतली? सप्ताह करायची नाही, मंदिरामध्ये देव बसवायची नाही, मग मिटिंग घेतली तुकाराम महाराजांचा अपमान करायची. लक्षात ठेवा, आपण ज्या महाराष्ट्रात जन्माला आलो बरं का भाऊ, आपण ज्या महाराष्ट्रात जन्माला आलो, हा महाराष्ट्र असा आहे, इथं जोपर्यंत माणसं आहे तोपर्यंत त्यांची किंमत नाही, आणि त्याच्या पुढे जाऊन बोलायचं म्हटलं की आपला माणूस मोठा झालेला आपल्याला सहन होत नाही. एखाद्याने गाडी घेतली, हप्त्यावर घेतली, असं घेऊ दे ना, त्याच्या बापाचं गेलो, तू काय बापाचं गेलं. एखाद्याने घर बांधलं, वावर इकलं, अरे तू गप ना, तो काही करेन, तू काय बापाचं गेलं. आपले लोक असे आहेत. आत्ता 3-4 महिन्यापूर्वी ते अमेरिकेमध्ये एक प्रदर्शन होतं सरपंच, आणि त्या प्रदर्शनामध्ये त्या अमेरिकेतल्या लोकांनी सगळ्या जगातले देश बोलवले होते. फ्रान्स, जपान, अमेरिका, इटली, चायना, भारत. भारतातला एक गडी त्याच्यात गेला, पुढं अमेरिकेत. आणि अमेरिकेतल्या लोकांनी त्यांना सांगितलं, अय प्रत्येक देशातले खेकडे घेऊन या. खेकडे काय? खेकडे. आणि सगळ्याला एक भरण्या दिल्या. आई फ्रान्स, जपान, अमेरिका, इटली, चायना सगळ्यांना एक भरण्या दिल्या. सगळ्यांनी भरण्या घेतल्या बरं का, आणि आपापल्या देशात आले. त्याच्यात भारतातला एक जण गेलतो, त्यात नांदगावचं होतं. यांनी भरणी घेतली आणि घरी गेलं. घरी गेल्याच्या नंतर आता 1 तारीख दिली होती, 1 तारखेला सगळ्यांनी अमेरिकेत जायचं होतं. ही मनात बसलं, यांनी दिलेली भरणी हातात घेतली. हातात घेतलेल्या भरणीत खेकडे भरले, पण भरणीचं झाकण टाकलं हरून. आपले नांगाड गडी, आपले काय कोणाला भेट नाही. आपले म्हणतात मग ही किन पण तो हिजिरीन. आधी आपली तर एक म्हण होती, पाणी अडवा, पाणी अडवा. पाणी जिरवा. आता म्हण उलटी झाली, याची अडवा. त्यांनी ते झाकणच हारून टाकलं. फ्रान्स, जपान, अमेरिका, इटली, चायना सगळ्या देशातले माणसं खेकडे घेऊन गेले. ज्या भरण्यात खेकडे टाकले त्याला बुच्चन लावले. भारतातलं एक जण गेलं होतं, ते नांदगावचं होतं, त्याने बुच्चन टाकलं, हरून गेलं खेकडे तसेच घेऊन. त्या अमेरिकेतले लोक म्हणले, अरे झाकण लाव, हे वर येतील, अरे झाकण लाव, हे खेकडे वर येतील. ते म्हणलं, साहेब ते नांदगावचे खेकडे आहेत,
नांदगावचे माणसं माणसाला वर येऊ देत नाही, हे तर केकडे आहेत. आपलं असं आहे. तुकाराम महाराजांनी गावातल्या लोकांना सांगितलं, अरे चला पंढरपूरला, देवे दिला देह भजना, दिले इंद्रिय हातपाय, तीर्थयात्रा जाय, चुकू नको. पाय तीर्थयात्रेला जायला दिले, तोंडाने भजन कर. आई हे हात कशाला दिले हो? टाळी वाजवा, बरोबर आहे का नाही? हे कान कशाला दिले देवाचं भजन? ऐकायला इमानदारीने सांगा, चष्म्यावाले आजी, कान जर देवाने दिले नसते, चष्म्यात दांड्या कुठे ठेवल्या असते हो? अवघड आहे. लक्षात ठेवा, देवानं दिलेले इंद्रिय. तुकोबरायने भजन करायचं सांगितलं, तुकोबरायने पंढरपूरला जायचं सांगितलं, पण गावातल्या लोकांनी मिटिंग घेतली. मिटिंग कशाची? अरे हा तुकाराम, लक्षात ठेवा बरं का, हा तुकाराम, अरे हा तुका, अरे सगळ्या गावाला म्हणतोय पंढरपूरला चला. याच्या बापाने जहागिरी कमवून ठेवली होती, अरे स्वतःची जहागिरी पाण्यात टाकली, स्वतःच्या असणाऱ्या कर्जाच्या वह्या पाण्यात डुबवल्या, स्वतःची असणारी धन दौलत लोकांना देऊन टाकली, आणि काय सांगतोय आम्हाला पंढरपूरला चला? काय दिलं त्या पांडुरंगाने या तुकाराम महाराजाला? लक्षात ठेवा, हा देव जो आहे ना, तो आधी घेतो आणि मग देतो. बरं, तुमचा शुद्ध भाव घेतो आणि मग काय पाहिजे ते देतो. लोक म्हणतात भगवान देत आहे तो छप्पर फाड के देत आहे, पण त्याच्या पुढचं तुम्हाला माहीतच नाही. जे लेत आहे तो चमडी उधाड के लेत आहे. अवघड आहे. लोक फक्त स्वार्थाचं बघतात. लक्षात ठेवा, तुकाराम महाराजांनी गावातले लोक गोळा केले आणि सकाळी गावातले लोक आता निघणार. तेवढ्याच गावातल्या लोकांनी तुकाराम महाराजांना सांगितलं, ओ तुकाराम महाराज, आता ऐका अभंगाचं पहिलं चरण. इमारत कशी फळाला आली बघा तुकाराम महाराजाची, संताची कृपा कशी झाली बघा. तुकाराम महाराज म्हणले, अरे चला. गावातले लोक म्हणले, तुकाराम महाराज जायचं ना, पण तुम्ही आम्हाला पंढरपूरला नेणार आहे, त्याच्यामुळं आम्ही तुमच्यासाठी एक वस्तू आणली. तुकाराम महाराज म्हणले, अरे कशाला कशाला खर्च केला? मला पाय दिले देवाने, मी चालू शकतो. मला हात दिले, मी टाळी वाजवू शकतो. मला तोंड दिलं, मी भजन. कशाला? नका तसं करू नका, थांबा. तुकाराम महाराज, आम्ही एवढे पैसे गोळा केले, वस्तू आणली, कशाला नाराज करता? तुकाराम महाराज म्हणले, ठीक आहे बुवा, काय आणलं आणा. आणि गावातल्या लोकांनी गाढव आणलं पुढं. काय काय आणलं? गाढव. ऐका रे, तुम्ही किती चांगलं वागा, 60% लोक कायम तुमच्या विरोधात असणारे, ही समाजाची रीत आहे. तुम्ही किती चांगलं करा बरं का महिला मंडळ, किती पदर घ्या, किती कपाळाला कुकू लावा, आता राहू द्या. किती कपाळाला कुकू लावा, लोक तुम्हाला नावच ठेवणार आहे. देवाची बायको होती सीता, अय बचत गटाची मालकीन नाही. देवाची बायको, अयोध्येची मालकीन, दशरथाची सून आणि जनकाची पोरगी होती. कोण? जनक राजाची पोरगी, दशरथाची सून, देवाची बायको, अयोध्येची मालकीन होती. त्या सीतेला 14 वर्ष वनवासात भोगून आल्याच्या नंतर लोक म्हणले, ती काय लई, ती काय लई. त्याच्यामुळे तुम्ही किती चांगलं केलं तर लोक चांगलं म्हणणार नाही. लक्षात ठेवा, हा समाज आहे. तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले आणि तुकाराम महाराजाच्या समोर त्या ठिकाणी गाढव आणलं. पण लक्षात ठेवा, संताची कृपा कधी होते बघा जरा. गाढव आणल्याच्या नंतर त्या गाढवावर तुकाराम महाराजाला बसवलं लोकांनी. गाढवावर तुकाराम महाराजाला बसवलं. लोक मला म्हणतात, महाराज मी गावात गट्टू टाकले, लोक मला शिव्या देतात. लोक मारतील तुम्हाला, लोक तसेच आहे. तुम्ही किती गावाचा विकास करा तरी सुद्धा लोक तुम्हाला नावच ठेवणार आहे. हा समाजाचा धंदा आहे. लक्षात ठेवा, ज्या वेळेस जगद्गुरु तुकाराम महाराजाला गाढवावर बसवला, आई आता 1 मिनिट लक्षात ठेवा, आणि तुकाराम महाराजाला गाढवावर बसून समाज थांबला नाही. तुकाराम महाराजाची धिंड गावाच्या बाहेर आणली आणि तुकाराम महाराजाची धिंड गावाच्या बाहेर आणल्याच्या नंतर गावाच्या विशीमध्ये एक चूल पेटली होती. चुलीच्या बाजूला तवा पडला होता, तव्याला काळं लागलं होतं. एक जण पळत पळत गेला आणि हात पुसला त्या तव्याला आणि तुकाराम महाराजाच्या तोंडाला काळं लावलं. काय? मडके महाराजाच्या नाही, तुकाराम महाराजाच्या तोंडाला काळं लावलं. आई तुकाराम महाराजाला गाढवावर बसवलं. तुकाराम महाराजाची धिंड गावाच्या वेशीच्या बाहेर आली. तुकाराम महाराजाच्या घरापर्यंत तुकोबरायांची धिंड गेली. लोक हसत होते, लोक निंदा करत होते, लोक स्तुती करत होते. पण लक्षात ठेवा, जो जो व्यक्ती दुसऱ्याची निंदा करतो, जो जो व्यक्ती दुसऱ्याला त्रास देतो, जो जो व्यक्ती एखाद्याचा अपमान करतो, त्या माणसाचं आयुष्यात कधी चांगलं होत नसतं. ही गोष्ट लक्षात ठेवा.
जगद्गुरु तुकोबरायांवर लोक हसायला लागले, तुकोबरायांची निंदा करायला लागले, तुकोबरायांची मस्करी करायला लागले, तुकोबरायांची थट्टा करायला लागला हा समाज. पण जगद्गुरु तुकोबरायांची बायको घराच्या बाहेर आली आणि तुकोबरायांची बायको घराच्या बाहेर आल्याच्या नंतर तुकोबरायांच्या पत्नीनं पाहिलं, अरे माझा पती साधू आहे, माझा पती संत आहे, माझा पती भोळा आहे, माझा पती देवाचं भजन करतो, माझा पती देवाचं नामस्मरण करतो, माझा पती देवाचं चिंतन करतो, माझा पती संताची सेवा करतो, म्हणून माझ्या पतीचा अपमान केला नाही का, माझ्या पतीला गाढवावर बसवलं नाही का, माझ्या पतीच्या तोंडाला काळे लावलं नाही का. तुकोबरायांच्या पत्नीला वाईट वाटलं, तुकोबरायांच्या पत्नीला वाईट वाटलं आणि तुकोबरायांची पत्नी त्या ठिकाणी जवळ गेली आणि तुकोबरायांची पत्नी तुकोबरायांना म्हणते, मालक अपमान केला हो तुमचा, मालक अपमान केलाय तुमचा, या समाजानं तोंडाला काळं लावलं, तुमच्या गाढवावर बसवलं, तुकोबा तुम्हाला गाढवावर बसवलं, अपमान केला नाही का तुमचा. आणि तुकोबरायांच्या बायकोला राग आला आणि तुकोबरायांची बायको समाजाला म्हटली, अरे समाजातल्या माणसांनो, माझा पती भोळा आहे, माझा पती साधू आहे, माझा पती संत आहे, म्हणून तुम्ही त्याच्या तोंडाला काळं लावलं नाही का. पण गावातल्या लोकांना माझ्या पतीला त्रास दिला ना तुम्ही, वाटोळं होईल रे तुमचं, वाटोळं होईल. तुकोबरायांची पत्नी म्हटली, वाटोळं होईल तुमचं, माझ्या पतीला त्रास दिला नाही का, वाटोळं होईल तुमचं. हा शब्द तुकोबरायांनी ऐकला रे. ऐका रे, संताची कृपा कुणावर होती, कुणाची इमारत फळाला येते, ऐका माझ्या माय बापांनो. हा जग, हे जग फार विचित्र आहे. या जगातले माणसं जो समाजामध्ये चांगलं वागतो त्याला नेहमी त्रास देतात. समाजामध्ये चांगलं वागणाऱ्या माणसाचा निंदा केली जाते, त्याला अपमानित केलं जातं, त्याला त्रास दिला जातो. तुकोबरायांची पत्नी म्हणली, समाजातल्या माणसांनो, वाटोळं होईल तुमचं. हा शब्द तुकोबरायांनी ऐकला बरं का आई. आणि गाढवावरून तुकाराम महाराज उतरले आणि स्वतःच्या बायकोच्या जवळ आले आणि स्वतःच्या बायकोला म्हटले, वेडी झालीस का, अगं वेडी झालीस का, हा समाज आपलं लेकरू आहे. तुकोबराय म्हटले, अगं पागल आहेस का, वेडी झालीस का, हा समाज आपलं लेकरू आहे आणि समाजाला वाईट बोलते, लाज वाटली पाहिजे तुला, माफी माग. तुकोबराय म्हणतात, माफी माग, माफी, समाज आपलं लेकरू आहे. आणि तुकोबरायांची बायको म्हणली, तुकाराम महाराज, मी नाही माफी मागणार, तुमचा अपमान केला यांनी, मी नाही माफी मागणार, तुम्हाला गाढवावर बसवलंय, तोंडाला काळं लावलंय, अपमान आहे हा. तुकोबराय काय म्हणले माहितीये का आई. तुकोबराय म्हणले, विडी विडी. गप, कशाचं रे अपमान, या लोकांचं माझ्यावर प्रेम आहे, या लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. तुकाराम महाराज म्हणले, अगं या लोकांचं माझ्यावर प्रेम आहे, अपमान कशाचा. अहो तुकाराम महाराज गाढवावर बसवलं. तुकाराम महाराज म्हणले, विचार कर, सगळ्या गावांनी पैसे गोळा केले, गाढ विकत आणलं आणि मला गाढवावर बसवलं, स्वतः पैसे प्रेम आहे. तुकाराम महाराजाची बायको म्हणली, ठीक आहे, गाढ विकत आणलं, तुम्हाला बसवलं, प्रेम आहे ना, मग ठीक आहे, मग तोंडाला काळं का लावलं सांगा आता. आता मात्र तुकाराम महाराजाला बोलता येईना. पण तुकाराम महाराजांनी विचार केला, काय म्हणले माहिती आहे का तुकाराम महाराज, वेडे, तोंडाला काळं लावलं, हे सुद्धा माझ्यावर प्रेम आहे. तुकाराम महाराज, अहो हे कशाचं आलं प्रेम, का ही सांगता का, तोंडाला काळं लावलं कुठं प्रेम आहे का. बाय एकमेकीला म्हणतात, तिला काय तोंड आहे का इकडे यायला, तिचं सगळं तोंड काळं झालं. तुमचं तो सगळं तोंड काळं केलं, कशाचं प्रेम. आणि काय म्हणले माहितीये का तुकाराम महाराज, अगं येडे, या देऊतल्या लोकांना मी कुठे घेऊन चाललो होतो, पंढरपूरला. माझा देवाचं नाव काय आहे, विठ्ठल, आणि विठ्ठल कसा आहे, काळा. मग या लोकाला वाटलं असेल तुकाराम महाराजांनी फेटा पांढरा घातला, कपडे पांढरे घातले, विना भगवा घेतला. मग एक काम करू ना, तुकाराम महाराज देवतून पांडुरंगाला नेतो, एक काम करू, याचा देव पांडुरंग आहे, यालाच पांडुरंग बनवून टाकू. हे लोकांचं
कुणावरही नाही होत महाराज संताची कृपा, कुणालाही नाही भेट संताचं बहुदुर्गम आहे, संत भेटी फार दुर्गम आहे. मी त्याच्याही पुढे जाऊन बोलू का? बहुता जन्मीचे सुकृत पदरी, भरपूर जन्माचं कर्म लागतं, पुण्य लागतं, त्यावेळेस या संताची आमच्यावर कृपा होती. मग तुम्ही म्हणता मडके महाराज तुकाराम महाराजावर संताची काय कृपा झाली, कोणती इमारत पळाला आली? अरे या जगाच्या पाठीवर अनेक संत आहे, संत ज्ञानोबा, संत नाथ महाराज, संत नामदेव महाराज, चोखा मेळा बंका, अरे बहिणाबाई, मुक्ताबाई, माझी जनाबाई, माझी मीराबाई, माझी सखूबाई, अनेक संत या जगाच्या पाठीवर झाले. पण सगळ्या संताला देह इथंच ठेवावा लागला. पण माझ्या असणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांवर संताची कृपा झाली आणि माझ्या तुकोबारायांनी देह पांडुरंगाच्या वैकुंठाला नेला, कुडी सहित झाला गुप्त तुका. आणि त्या तुकोबारायांना म्हणण्याचा अधिकार आला काय? माझ्यावर संताची कृपा झाली. संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा अधिकार आला काय? संत कृपा झाली, इमारत फळाली. माझ्यावर संताची कृपा झाली, परिणाम माझी इमारत फळाला आली. पण इमारत फळाला नुसती आली नाही, तर अशी आली, इकडे लक्ष द्या जरा. ज्ञानोबरायांची इमारत फळाला अशी आली की आज ज्ञानोबरायांना जाऊन 750 वर्ष पूर्ण झाले, पण तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराज की म्हटलं की आपोआप आपल्या ओठामध्ये जे येतं ही त्यांची इमारत फळाला आली. तुकाराम महाराजांना जाऊन 350 वर्ष झाले, पण तुकाराम महाराजाला गेल्याच्या नंतर आजही तुकाराम महाराज की म्हटल्या जय आपल्या मुखात येतं, ही इमारत फळाला आली. अजून कोणाची आली? आज ज्या गायके परिवारानं ही इमारत बांधली ना, त्या असणाऱ्या गायके परिवाराची सुद्धा आज इमारत फळाला आली. का? तर इकडे लक्ष द्या. आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेली माणसं आहोत. इकडे लक्ष द्या जरा. हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेली माणसं आहोत. आपल्याला प्रत्येकाच्या मागे विधी असतात. माणूस जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत विधी आहे. जन्माला येण्याच्या आधीपासून आईच्या गर्भात असल्यावर 7 महिन्याचा असलं तरी सुद्धा विधी आहे. त्याला म्हणतात डोहाळे जेवणाचा विधी. आणि माणूस मेला का शेवटचा विधी आहे, त्याला म्हणतात अंत विधी. मग या सगळ्या विधीच्या मध्ये एक विधी येतो, त्याचं नाव आहे वास्तू शांतीचा
विधी आणि तो वास्तुशांतीचा विधी का करावा लागतो तर आपल्या पूर्वजांनी कमवून ठेवलेलं पुण्य त्यांच्या हाडामासानं कष्टानं त्यांनी कमवलेली इस्टेट आणि त्या इस्टेटीच्या जीवावर त्यांनी आपल्याला जन्माला घातलं आपल्याला जन्माला घालून त्यांच्या आशीर्वादानं आपण असणाऱ्या कष्टानं आणि त्यांच्या आशीर्वादानं या कष्ट आणि आशीर्वाद दोन्ही एकत्र करून आपण जी वास्तू निर्माण केली त्या वास्तूमध्ये भगवंताचा वास व्हावा म्हणून वास्तूची शांती करावी लागते त्याला म्हणतात वास्तू शांती विडल आणि म्हणून या गायिके परिवाराला सुद्धा म्हणण्याचा अधिकार आहे काय संत कृपा झाली इमारत फळाली मग तुम्ही म्हणता मडके महाराज या गायिके परिवारातलं कोणी पंढरपूरला गेलं का नाही तुम्हाला माहित नाही या गायिके परिवारातलं कोणी पांडुरंगाचं भजन केलं का नाही तुम्हाला माहित नाही मग तुम्ही काय म्हणता यांच्यावर संत कृपा झाली एक गोष्ट सांगू का या गायिके परिवार पंढरपूरला गेला की नाही मला माहित नाही पण या गायिके परिवारानं आपल्या आई बापाची सेवा केली ही संताची कृपा आहे ही गोष्ट लक्षात मी सांगत नाही शास्त्र सांगतं मातृदेव भव धन्य माता पिता माया बाप केवळ काशी वा 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 तेने न जावे तीर्थासी पुंडलिके काय केले सो ब्रह्म उभे त्याला जोडून प्रमाण वा हे धन्य पुंडलिके बहुबार केले पुंडलिके बहुबार धन्य पुंडलिके बहुबार त्याच्या पुढे अजून एक त्याला प्रमाण आहे ज्ञानोबरांची उभी आहे सकळ तीर्थाची आहे दुरे आणि जे का माता तया सेविषी शरीरे माय बाप केवळ काशी एक सांगू या गायके परिवाराची इमारत का फळाला आली त्यांनी माय बाप रूपी असणाऱ्या संताची सेवा केली म्हणून त्यांची इमारत फळाला आली विठ्ठल ज्ञानोबरांना म्हणण्याचा अधिकार आला मी माझ्या संताची सेवा केली माझ्यावर संताची कृपा झाली माझी इमारत फळाला आली तुकोबरांना म्हणण्याचा अधिकार आला मी माझ्या संताची सेवा केली बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी असं म्हणून त्यांनी त्या संतांनी कृपा केली संताची कृपा झाली तुकोबरांची इमारत फळाला आली आज तुकोबरांना जाऊन 350 वर्ष झाले तरी सुद्धा तुकाराम महाराजांचे अभंग प्रत्येकाच्या घराघरामध्ये दारादारामध्ये मांडले जातात त्याच्या पुढे सांगू का संताच्या कृपेची एवढी ताकद आहे बरं का दादा एवढी संताच्या कृपेची ताकद आहे ज्ञानोबरांना जाऊन आज 750 वर्ष झाले तुकोबरांना जाऊन 350 पावणे 400 वर्ष झाले पण तुकोबरांचा अभंग रोज म्हटला जातो सुंदर ते ध्यान उभे विटे बरी लोकांना त्याचा विटाळ येत नाही लोकांना त्याचा राग येत नाही लोक त्याला कंटाळत नाही रोज म्हटलं जातं उठा पांडुरंगा दर्शन द्या रोज म्हणलं जातं राजस कुमार मदनाचा रोज म्हणलं जातं राहो आता याची ध्यान डोळा मन लंपट मला सांगा 350 वर्षापूर्वी 350 वर्षापासून सुंदर ते ध्यानच त्या ठिकाणी म्हणून कीर्तनाची सुरुवात केली जाते
रोज कीर्तनाच्या आधी सुंदर ते ध्यान म्हणावं लागतं. त्याच्या पुढं जाऊन एक शब्द बोलू. 350 वर्षापासून आम्ही सुंदर ते ध्यान ऐकतो, तरीसुद्धा ऐकायला आम्हाला आनंद वाटतो. आज लोक म्हणतात महाराज गाण्याचं लई ट्रेंड आहे, एक गाणं फार फार तर 6 महिने चलतं. ओ शेट, तुम्ही नादच केला थेट. हे गाणं फार ट्रेंडिंगला होतं, परंतु आता ते कुठं दिसत सुद्धा नाही. किती गाणं भारी आलं. आत्ता एक गाणं आलं होतं, आप्पाचा विषय लई हाड आहे, पण कधी हाड झाला त्यालाच कळलं नाही. महाराज विठ्ठल मला हे सांगायचंय की माझ्या ज्ञानोबरांनी, माझ्या तुकोबरांनी संताची कृपा करून घेतली. परिणाम काय झाला? कीर्तिमुखे त्यांचा नारायण नारायण, कीर्तिमुखे त्यांचा नारायण, कीर्तिमुखे त्यांचा नारायण, कीर्तिमुखे त्यांचा नारायण. माझ्या हाती माप झाले सजनाचे, हे जे संत असतात त्यांच्यावर संताची कृपा झाली तर नक्की इमारत फळाला येते. म्हणून या असणाऱ्या गायिके परिवारानं केलेला हा अट्टहास. या कार्यक्रमासाठी आवर्जून तुम्ही सगळेजण उपस्थित राहिला. तुमच्या सगळ्यांच्या असणाऱ्या सहकार्यानं, आशीर्वादानं या ठिकाणी मला या ठिकाणी येण्याचा योग आला. हा कार्यक्रम ज्यावेळेस हरिभक्तपरायण रवी महाराजांकडून मी घेतला, कार्यक्रम घेतल्याच्या नंतर महाराज काल मला रवी दादांचा फोन आला, महाराज किती वाजता निघताय? माझी मनस्थितीच नव्हती कार्यक्रमाला येण्याची, परंतु पहिला जीवनातला कार्यक्रम त्या व्यक्तीने मला दिला. राहू दे बंद. पहिला कार्यक्रम दिला आणि तरीसुद्धा जर महेश महाराज नाही गेला तर एक वाईट वाटेल बुवा. कुठंतरी एका कलाकारानं दिलेला कार्यक्रम आहे आणि एखाद्या कलाकाराच्या असणाऱ्या एका शब्दावर या परिवारानं, गायिके परिवारानं विश्वास ठेवला आमच्या रवी महाराजावर आणि मडके महाराजाला बोलवा बुवा, मडके महाराज येतील. माझी अशी इच्छा होती, इथं गेल्याच्या नंतर नाही कीर्तन करता आलं तरी जमन, पण आपण बसू तरी कमीत कमी. काय असतं एखाद्या वेळेस आपल्याला तारीख दिली, आपण अचानक नाही गेलो का समाजाचा असा गैरसमज होतो, महाराज काय पैशामुळं आला नाही का बुवा. पण होतंय काय माहिती आहे का, आता रात्री महाराज मी ठाण्याच्या मागं 100 किलोमीटर कीर्तन होतं, तिथून कीर्तन केलं. मी आळंदीला आलो, एक 15-20 मिनटं थांबलो, लगेच इकडं प्रवासाला निघालो. रोज कीर्तन. आता मला इथून धुळ्याला जायचं आहे. काय झालं माहिती आहे का, शिवजयंतीपासून गुरुजी एकही दिवस खाली नाही, रोज पळपळे, रोज प्रवास आहे. इथं आल्याच्या नंतरही माझी मानसिकताच नव्हती, पण म्हटलं चला जेवढं जमल तेवढं आपण कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करू. तरी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली. माझ्यावर नितांत प्रेम करून रवी महाराजांनी मला बोलवलं, त्यांनाही धन्यवाद देतो. माझं काही चुकलं असेल, माझ्या बुद्धीचा दोष आहे, जे बरोबर आहे ते सद्गुरूंचं आहे. फक्त एक विनंती तुम्हाला सगळ्याला करतो, तुम्हाला संताची कृपा नाही करता आली तरी चालेल, पण लक्षात ठेवा, एवढं सुंदर घर बांधलं आणि एवढं सुंदर घर बांधण्यासाठी जर तुम्हाला कुणाची कृपा लागत असेल तर त्याचं नाव आई आणि दुसरं नाव बाप, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण या जगाच्या पाठीवर एक वेळेस संत तुमच्यावर नाही प्रसन्न झाले तरी चालतील, देव प्रसन्न नाही झाला तरी चालेल, परंतु या जगाच्या पाठीवर 2 व्यक्ती असे आहेत, त्यांना तुम्ही शिव्या दिले तरीसुद्धा ते तुमच्यावर प्रसन्नच होतील. त्यांचं नाव आई आणि बाप आहे. या आईच्या कोर्टामध्ये सगळे गुन्हे माफ असतात गड्या. म्हणून माझी विनंती आहे, जी आई आम्हाला जन्माला घालते, आई आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, जी आई आम्हाला जन्माला घालते ना, त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो, एवढं मोठं घर तुम्ही बांधलं आहे ना, हे घर फक्त आईबापाच्याच कृपेने होऊ शकतं, ही गोष्ट तुमच्या लक्षात असू द्या. आणि या जगाच्या पाठीवर 2च व्यक्ती असे आहेत जे आमच्यावर निस्वार्थ प्रेम करतात. मी रोज सांगतो महाराज, बरं का आई, मी रोज सांगतो आईचे उपकार आपल्याला फेडता येणार नाही. रोज सांगतो मी आईचे उपकार फेडता येणार नाही, नाहीच फेडता येणार महाराज. बरं का सरपंच, मी असं एका कीर्तनात म्हटलं आईचे उपकार फेडता येणार नाही. वेल एज्युकेटेड पोरगं होतं, ते पोरगं मला म्हणलं, मडके महाराज काही सांगता का हो, ह्या जगाच्या पाठीवर आता सगळं काही भेटतं, तुम्ही म्हणता आईचे उपकार फेडणार नाही, मी फेडतो म्हणे आईचे उपकार. मी म्हटलं नाही जमायचं भाऊ, नाही जमायचं, आईचे उपकार फेडायला नाही जमायचं.
एखाद्यानं बरं का सरपंच तुम्हाला मतदान केलं तर तुम्ही त्याचे उपकार फेडता ना, फेडू शकता का ना? तुम्ही त्याला सहकार्य करून, त्याला काहीतरी मदत करून, त्याला प्रेम करून, त्याला काहीतरी देऊन फेडू शकता. पण लक्षात ठेवा, मी त्याला सांगितलं अरे नाही फेडता येणार आईचे उपकार. हो मडके महाराज मी फेडणारे आईचे उपकार, काय सांगता? मी म्हणलं ठीक आहे. त्याच्या आईकडे गेला ना आईला सांगितलं आई ते मडके महाराज कीर्तनात म्हटले आईचे उपकार फिटत नाही. आई म्हणली खरंय राजा, मी तुला 9 महिने 9 दिवस हाडाचं काढं रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करून पोटात सांभाळलं, तळ हाताचा पाळणा केला, 32 धारा दुधाच्या पाजल्या, नाही फेडता येणार उपकार. ए आई काही सांगू नको ग, फेडायचे तुझे उपकार, मला काय करू सांग? आई म्हणली नको ना, मी कुठं म्हणते फेड. नाही नाही मला फेडायचेत ना, मी मडके महाराजाला शब्द दिला मी फेडणार आहे. आई म्हणली मग एक काम कर, रात्रभर फक्त माझ्या रूम मध्ये मी वर कॉटवर झोपलेली असली की माझ्या शेजारी एक पोतं टाकून झोप. ती म्हणलं ठीक आहे आई, उपकार फेडायचे, झोपतो. 11 वाजले, लेकराला झोप लागली आणि लेकराला झोप लागल्याच्या नंतर आईनं लेकरू उठवलं. ए पोरा उठ. काय ग आई? पाणी आणून दे ना मला पाणी. बरं बरं आई देतो. हा आईची काय फेडायची होती आता उपकार. पोरग गेलं माठातून पाणी भरलं, आई धर पाणी पिये आई. आईला तोंडाला पाणी लावलं, प्यायला लागलं, 2 घोटच पिली आई आणि ठेवलं आईने बाजूला. झोप राजा आता झोप. धन्यवाद, हा बरं वाटलं मला, झोप. पोरग झोपलं. अर्धा तास झाला, गाढ झोप लागली. झोप लागल्या लागल्या आईने लगेच पाणी असं लवंडून दिलं, सगळं पाणी त्याच्या गोधड्यावर सांडलं. आई उपकार, हा 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 उपकार, उपकार फेडायचे. आई पाणी सांडलं, सांडू दे. पुन्हा त्याला झोप लागली, त्याने ते ओलं फडकं बाजूला टाकलं, कोरडं टाकलं, झोपलं. आई झोपू का? झोप. अर्धा तास झोप लागली. पुन्हा ए बाब्या अरे पाणी आण ना. अगं आई आई आत्ताच पिली. उपकार फेडायचे, हा उपकार फेडायचे. आई पाणी गेलं, तांब भरून आणला, पुन्हा दिला. आई आता पिये बरं का, आणि पिल्यावर नीट ठेव बरं का, सांडू नको बरं का. नाही राजा मी कशी सांडून, मी काय येडी आहे काय, सांडणार नाही. बर अर्धा तास झालं, पुन्हा झोपलं. पुन्हा आईनं पुन्हा दिलं लुटून. आता लोटले रे याची तळपाय, उपकार, हा हा हा. आणि तिसऱ्या वेळेस महाराज आईनं ते ओलं झालं, पोतं उचललं, पुन्हा दुसरं टाकलं, ते झोपलं. आई आता नको हा तसं करू, तू मुद्दाम नाही ना करत. नाही रे मी मुद्दाम कशाला करू. आणि तिसऱ्या वेळेस बाबा पाणी दे, पाणी दिलं. काय बघाता आईनं अर्ध्या तासानं जसं लोटून दिलं ते म्हणलं आई येतोय उपकार आणि होतो. आणि मग आई काय म्हणली माहितीये का, अरे 3च वेळेस मी पाणी तुझ्या अंगावर सांडलं, तुझं आथरून ओलं झालं तर तू माझ्या एवढा चिडला. राजा 9 महिने 9 दिवसाचा होता, तेव्हापासून रोज ओलं करायचं गोधड. ओल्या गोधड्यावर मी झोपायची आणि कोरड्या गोधड्यावर तुला झोपायची. याला आई म्हणतात रे दादा, याला आई म्हणतात, मला आई म्हणतात. नाही पिडू शकत महाराज. कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता यहाँ माँ नहीं मिलती. म्हणून त्या आई बापाची सेवा केली ना, या गायिके परिवारासारखी इमारत तुमची सुद्धा व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून या गायिके परिवाराला म्हणण्याचा अधिकार आला काय, आमच्या माय बापाची आमच्यावर कृपा झाली, संत कृपा झाली, इमारत फळाली. म्हणून झालेली सेवा तुमच्या सगळ्यांच्या चरणावर समर्पित करतो. फक्त जाता जाता एक गोष्ट सांगतो, देव देश धर्माची सेवा करा, छत्रपतींची सेवा करा, गोमातेची सेवा करा, आईबापाची सेवा करा. या ठिकाणी संपूर्ण असणारे गायक, वादक, गुणीजन, टाळकरी, माळकरी, विनेकरी, चोपदार, माझं काही चुकलं असेल त्या ठिकाणी माझ्या बुद्धीचा जो जे बरोबर आहे ते तुमचं आहे, माझ्या सद्गुरूंचा आहे. आई माझं काही चुकलं असेल तर एक लेकरू म्हणून माफ करा. किती मुलं आहेत तुम्हाला? मुलं किती आहेत? नाही तुम्हाला 3 आहेत. हां काही 4था मुलगा म्हणून मला ताब्यात घ्या बरं का. घेता का? हा म्हणा ना, कुठं नावावर करायचं, हा म्हणा हा. ज्याला एक असं का आजी का बाबा बाबा, मग काय ते. ज्याला 1 मुलगा आहे त्याने 2रा मुलगा म्हणून घ्या, ज्याला 2 आहे त्याने 3रा म्हणून घ्या, ज्याला 3 आहे त्याने 4था, ज्याला 4 आहे त्याने 5, ज्याला 5 आहे त्याने 6, आणि ज्याला नाही त्याने दत्तक घेतलं तरी. त्याच्यामुळे चला झालेली सेवा सगळ्यांच्या चरणावर समर्पित करतो. अशीच देव देश धर्माची सेवा करा आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे चिंतन करा. ज्याला हात आहेत त्यांनी टाळी वाजवा. हां इकडे लक्ष द्या. त्याच्या हात वर करून टाळी वाजवायची, गोड टाळी वाजली पाहिजे बरं का. मुखानं भजन करायचं. हात वर घ्या, जे हात वर घ्या घेणार नाही तिला तिच्या बचत गटाची शपथ आहे. हात असे वर आणि अशी जोरात टाळी वाजवायची. महिला मंडळ सगळ्या सुना जरा नीट सुना, इकडे लक्ष देऊन सुना.
सुना इकडे लक्ष द्या. अशी टाळी वाजवायची, असं वाटलं पाहिजे मध्ये आपली सासू आहे हान. सासूला वाटलं पाहिजे आपली सून आहे हान. ज्याला कोणीच नाही त्याला वाटलं पाहिजे मडके महाराज आहे हान. इकडे लक्ष द्या, असं जोर टाळी वाजवायची. हा ज्ञानेश्वर महाराज की एक एक टाळी वाजली पाहिजे. तुकाराम महाराज की हा ठोप. भारत माई झालेली सेवा सगळ्यांच्या चरणावर समर्पित करतो. माझं काही चुकलं असेल, माझ्या बुद्धीचा दोष जे बरोबर आहे ते सद्गुरूंचं आहे असं समजून या ठिकाणी झालेली सेवेला पूर्णविराम देतो. मला आवर्जून ज्यांनी बोलवलं असे असणारे आमचे रवी महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवा. त्याचबरोबर गोड असं गायन आमच्या गुरुजींनी केलं. जोरदार टाळ्या वाजवा महाराज वा. हां आणि इकडं लक्ष द्या. माझी विनंती आहे बरं का सरपंच साहेब, माझी अशी विनंती आहे, हा हार तुम्ही आम्हाला घातला, हा हार आहे आणि हार रोज आम्हाला सांगतो किती जरी झाली हार तरी नाही मानायची हार, म्हणून हे हार. म्हणून हा हार माझी अशी इच्छा आहे की आमच्या रवी महाराजाला आपण घालावा. तुम्हाला काय वाटतं? वा जोरदार टाळ्या वाजवा मग. वा वा. सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आवर्जून बरं का माझ्यावर एका मुलासारखं प्रेम करणारे आमचे सरपंच साहेब, आमचे कुसुम तेलचे सरपंच, काय कुसुम तेल ना, कुसुम तेलचे सरपंच साहेब फार प्रेम आहे बरं का रविदादा. मला ह्या भागात त्यांनी पहिल्यांदा आणलं होतं. मग एकदा मी जिथं घुसतो तिथून पुन्हा नाही निघत. हां एकदा का आपल्या हातात सत्ता आली ते आपलं हे कीर्तन आलं पुन्हा जात नाही मी माग. हां मग मी नुसतं म्हणत राहतो सरपंच मी पुन्हा येईन. चला आज या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी आवर्जून बोलवलं. आमच्या शूटिंगवाल्या दादासाठी एकदा टाळ्या वाजवा बरं. वा वा. त्यांच्याकडे कॅमेरा फिरा बरं एकदा. हां त्यांना जरा बरं वाटन. माझा आता टाळ्या जरा. विठाला झालेली सेवा सगळ्यांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. आमचे रवी दादा, आमचे पेटी मास्तर सगळ्यांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देण्याआधी एक मुद्दा सांगतो. लोक म्हणतात बरं का सरपंच, लोक आम्हाला म्हणतात महाराज लोकांची लय मजा आहे. लोक आता काय असतं लोकांचा एक स्वभाव असतो. मलाच एक जण म्हणलं महाराज लोकांची लय मजा आहे. म्हणलं होम बघ एकदा. काय नाही महाराज, 8 दिवसापूर्वी बुट्टीबोरी नावाचं गाव आहे त्या नागपूरमध्ये. एकदा ऐका आहे इकडं लक्ष द्या आई. बुट्टीबोरी नावाचं गाव आहे बरं का गुरुजी. या नागपूरच्या अलीकडं आपल्या त्या नागपूरच्या अलीकडे एक 60-70 किलोमीटर बुट्टीबोरी नावाचं गाव आहे. मी शिर्डीवरून गाडी टाकली समृद्धीला. एक 9-10 दिवस झाले असतील या गोष्टीला. माझ्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ पण आहे. मी समृद्धीवरून गाडी टाकली. त्या समृद्धीचा असा नियम आहे 120च्या पुढं त्याला स्पीड चालवावं लागते गाडी.
मी 120च्या स्पीडनी गाडी चालवत होतो. महाराज माझ्या शेजारी बसले होते. माझ्या शेजारून एक 12 टायर कांद्याचा ट्रक गेला गुरुजी. तशी ट्रक गेला. मी महाराजाला म्हणलं महाराज एवढी काय गडबड असेल बुवा या माणसाला, म्हणजे कधीच घरी न गेल्यापेक्षा थोडा हळूच गेलेलं काय वाईट आहे बुवा. मी असं विचार केला बुवा काय गडबड आहे. त्या समृद्धीला पुढे बी 5 किलोमीटर वळण नाही, टन नाही तिला जागेवर, मागं 5 किलोमीटर पुढचं सगळं दिसतं महाराज. मी गाडी 120च्या स्पीडनी चालवत होतो. तो माझ्या समोरून गेला, आमच्या गाडीने लपका. आता मग एवढी गाडी तरी गाडीने लपका मारला. मी म्हणलं महाराज काय गडबड असेल याला. आई 3-3.5 किलोमीटर गाडी गेली आणि तिचा मागचा टायर फुटला. त्या समृद्धीला गाडीचं घर्षण होऊन गाडीचे हवा गरम होती ते आणि टायर फुटतं. ते गाडीचं टायर फुटलं. त्या ट्रकवाल्याला काहीच नाही झालं. ती ट्रक जागेवर बिंगली, मागचं शिफ्ट त्याच्या खाली घुसली. जशी शिफ्ट त्या पाठे असतात त्या ट्रकला खाली असे वाकडे पाठेत, जशी गाडी गेली तसं मुंडकं तुटलं महाराज त्या माणसं. डायरेक्ट शिफ्टवाले मुंडकं, ते सुझुकीच्या गाड्या थोड्या तकलं ती, जसं गेलं तसं मुंडकंच तुटलं महाराज. तुटलेलं मुंडकं खाली पडलं. माझ्याकडे फोटो आहे, त्याचे फोटो असते ह्या मोबाईलमध्ये. आणि जसं मुंडकं तुटलं महाराज ते धडतर ते घरामध्ये बघा आपले दारात जर पाल आपलं पालीचं हे शेपूट तुटलं की ती तरफड उरफड करते, तशी तरफड उरफड करायला लागला तो माणूस. हातन पाय नुसतं धडक तरफड उरफड करायला. काय म्हणलं बाबा भयानक विषय. रोजचा प्रवास आहे गुरुजी बाबा, रोज फिरावं लागतंय महाराष्ट्रभर. मनात विचार आला बाबा आपला बी नंबर असं, म्हणजे काय सांगता येतंय महाराज, कोण दिवस येईल काही सांग. हा मी म्हटलं बाबा असं होऊ नये. पण आतून आवाज आला, वारकरी संप्रदायाची सेवा करताय, तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, दाखल करा महाराज. मी नाही, आता मी तरी 4 व्हीलर मध्ये हिंडतोय. आमचं रवी दादा महाराज रात्री 70 किलोमीटरहून आलाय. सकाळी 70 किलोमीटर सप्त्याला होता तो. ज्यांनी कार्यक्रम घेतला त्याला यावंच लागत, नाही आलं का मग लोक म्हणते काय करायचं असं आहे. त्याच्यामुळे त्याला एवढ्या लांबून 70 किलोमीटर 2 व्हीलरवर आला महाराज. आणि आपलं अवघड आहे महाराज, आपलं जीवन ना प्रवासातच आहे. आपलं निम्म आयुष्यच प्रवासात आहे. मी बायको केल्यापासून महाराज वर्ष झालं, 6 महिने झाले, आपलं वर्ष झालं, 6 महिने बाहेरच आहे. काही नाही महाराज, परिवार नाही, काय नाही, लेकरं नाही, काय नाही. आम्हाला बी घरदार आहे महाराज. फक्त काय आहे पैसा वाईट आहे, ते आपलं हे पोट वाईट आहे. आता काय सांगायचं महाराज. चला आपलं खरं जातंय तोंडातून, त्याच्यामुळं घ्या आवरून. चला झालेली सेवा सगळ्यांच्या चरणावर समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोलिले कुदेवे देवा कुदे उत्तर राजनाथ राज महाराज तुम्ही आई विचारिला अधिकार मी आपुला